उन्हाळा सुरू झाला की थंड थंड मिल्कशेक पिण्याची मज्जाच काही वेगळी असते ना. म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे 3 मस्त आणि इझी मिल्कशेक रेसिपीज, ज्यामध्ये आपण बनवणार आहोत मँगो मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक आणि हेल्दी ड्रायफ्रूट मिल्कशेक. हे सगळे मिल्कशेक घरात अगदी अवेलेबल इन्ग्रेडियंट मध्ये खूप पटकन तयार होतात आणि हे मिल्कशेक ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी परफेक्ट आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बनवूया मँगो मिल्कशेक. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मँगो, भिजवून घेतलेले काजू, भिजवून घेतलेला बदाम, 1-2 तास हे भिजवून घेतले होते मी. आता बघा मँगोची आपल्याला साल काढून ना, आतला गर काढून घ्यायचा आहे. थोडे काप करून घ्यायचे आहेत मँगोचे. तर इथं बघा ज्युसरमध्ये मी काजू बदाम घातला आहे. नंतर बघा असे मी आंब्याचे काप करून घेतले होते, ते टाकले आहेत. आता थोडीशी साखर टाकायची आणि साखर ना इथं ऑप्शनल आहे. जर आंबा खूप गोड असेल ना, तर साखर नाही घातली तरीही चालेल आणि इथं बघा मी थंड दूध घातलं आहे. आधीच छान गरम करून घेतलं होतं, नंतर फ्रिजमध्ये थंड करून घेतलं आहे दूध. आता इथं मी ना हे ज्युसरमध्ये हा मिल्कशेक बनवते आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा बनवू शकता. बघा मस्त सगळं असं स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं आहे. उन्हाळा म्हटला की उन्हाळा आणि आंबा हे ना कॉम्बिनेशन म्हणजे परफेक्ट हॅपीनेस आहे. आता बघा आपला मिल्कशेक रेडी झाला आहे. वॉव! बघा किती क्रीमी आणि थिक मिल्कशेक तयार झाला आहे. वरून थोडे ना असे ड्राय फ्रुट्स किंवा आंब्याचे काप टाकायचे, म्हणजे ना अजूनच मस्त लागतो. तर इथं बघा मी थोडेसे आंब्याचे काप टाकते आहे. तुम्ही ड्राय फ्रुटचे पण टाकू शकता आणि इथं रेडी झाला आहे आपला हा मँगो मिल्कशेक. उन्हाळ्यात एकदम रिफ्रेशिंग लागतो. नक्की ट्राय करा. आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे जाऊ. तर त्यासाठी ना आपल्याला एका बाउलमध्ये थोडेसे मखाणे घ्यायचे. आता आपण चॉकलेट मिल्कशेक बनवणार आहे. त्यासाठी मी इथं बघा सगळं एका बाउलमध्ये मखाणे, खजूर, बदाम हे सगळं ना गरम दुधामध्ये 1 तास भिजत ठेवलं आहे. तर मखाने ना मखान्यामुळे ना मिल्कशेक हा चॉकलेट मिल्कशेक जो आहे तो छान थिक बनतो आणि आपण इथं ना साखर नाही यूज करणार आहे. त्यामुळे इथे मी खजूर घेतले आहे. त्यामुळे ना हा मिल्कशेक अजूनच हेल्दी होणार आहे. सोबतच बदाम सुद्धा घेतलेले आहेत. आता 1 तास झालेला आहे. आपले मखाणे पण छान भिजले आहे. खजूर पण मऊ झाला आहे. हे सगळं ज्युसरमध्ये टाकायचं आणि बदामचे साल काढून टाकायची. नंतर ज्युसरमध्ये टाकायचं. नंतर 1 चमचा कोकोआ पावडर टाकायची आणि हे छान ब्लेंड करून घ्यायचं. थोडंसं दूध जे होतं आपल्या बाउलमध्ये तेवढंच दूध टाकून ना आधी व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. नंतर परत थंड दूध टाकायचं आणि इथं ना तुम्ही आईस क्यूब सुद्धा टाकू शकता आणि हा मिल्कशेक ना चॉकलेट लव्हरसाठी एकदम परफेक्ट आहे. सुपर टेस्टी चॉकलेट मिल्कशेक बनतो हा आणि बघा इथं आपला मिल्कशेक रेडी झाला आहे. छान मस्त स्मूथ ब्लेंड झाला आहे. इथं ना तुम्ही चॉकलेट मिल्कशेक आधी सर्व्ह करायच्या आधी ना ग्लासला थोडंसं चॉकलेट सिरप सुद्धा लावू शकता. असं थोडंसं आजूबाजूने चॉकलेट सिरप टाकायचं म्हणजे लूक पण एकदम कॅफे स्टाईल येतो. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं आहे. तर बघा आता वरून थोडंसं ना असं मस्त चॉकलेट खिसून टाकायचं म्हणजे चॉकलेट मिल्कशेक पिताना ना अजूनच त्याची टेस्ट खूप छान लागते. हा चॉकलेट मिल्कशेक ना मुलांना तर खूपच आवडतो. एकदम रिच, क्रीमी आणि चॉकलेटी फ्लेवर आला आता आहे. बनवूयात हेल्दी आणि एनर्जीफुल ड्राय फ्रूट मिल्कशेक. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा, इथं मी एका बाउलमध्ये ना काजू घेतले आहेत थोडे, थोडा बदाम घेतले आहेत, 1 अंजीर घेतला आहे, 2 अक्रोड टाकते आहे, सोबतच थोडे पिस्ता टाकायचा. तुमच्याकडे जे काही ड्राय फ्रुट्स अवेलेबल आहेत ना, ते सगळे टाकायचे. सोबतच बघा थोडे मनुके सुद्धा टाकले आहेत आणि ना इथं मी खजूर यूज करते आहे. खजूरमुळे ना हा ड्रायफ्रूट मिल्कशेक अजूनच हेल्दी आणि रिच बनतो. इथं साखर अजिबात यूज केलेली नाही. आता हे सगळे ड्रायफ्रूट ना गरम दुधामध्ये 1-2 तास भिजत ठेवायचे किंवा रात्री तुम्ही पाण्यामध्ये भिजत घातले तरीही चालतात. रात्रभर भिजतात छान. नंतर ना बदामची साल काढून घ्यायची आणि हे सगळं ज्युसरमध्ये टाकून छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. आधी ना जेवढं दूध असतं बाउलमध्ये तेवढंच टाकून ब्लेंड करून घ्यायचं. सगळं दूध एकत्र टाकायचं नाही, नाहीतर अंगावर उडतं. मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर येतं, तुम्ही जर मिक्सरला फिरवत असाल तर. इथं बघा ब्लेंड करत आहे मस्त स्मूथ. आधी थोडंसं ब्लेंड करून घ्यायचं, नंतर परत थंड दूध टाकायचं. सोबतच आईस क्यूब टाकले तरीही चालतात. पण मी थंड दूध टाकते त्यामुळे आईस क्यूब नाही घातला आहे. आता बघा हा ज्युसरमध्ये ना मस्त स्मूथ होईपर्यंत ब्लेंड करून घ्यायचा. हा मिल्कशेक ना लहान मुलांसाठी आणि एल्डरसाठी पण खूप न्यूट्रिशियस आहे. तुम्ही ना हा मुलांना दुपारच्या स्नॅक्स म्हणून देऊ शकता. हेल्दी पण आणि न्यूट्रिशियस पण. तर इथं बघा
किती रिच आणि हेल्दी मिल्कशेक तयार झाला आहे. आता बस थोडेसे वरून असे ड्राय टाकायचे आणि इथं रेडी झाला आहे आपला ड्राय मिल्कशेक. वॉव! बघा किती मस्त कॅफे स्टाईल मिल्कशेक रेडी झाले आहेत. उन्हाळ्यात ना असे चिल्ड मिल्कशेक मिळाले की मूड एकदम फ्रेश होतो. मँगो, चॉकलेट आणि ड्रायफ्रूट. तुम्हाला कोणता फ्लेवर जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुलांना ना आणि मोठ्यांना पण हे तिन्ही मिल्कशेक ना खूप आवडतील. गेस्टसाठी सुद्धा हे मिल्कशेक परफेक्ट ऑप्शन आहेत. आणि हे होते आजचे 3 ईझी आणि टेस्टी मिल्कशेक रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्टे हायड्रेट, स्टे कूल. धन्यवाद.